महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, मी राजे छत्रपती शिवराजी महाराजांना त्या ठिकाणी मानाचा मुजरा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी प्रणाम करून आमच्या महाराष्ट्राचे आशास्थान शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे ज्यांनी आता महापालिकेकडे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केलं असे आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे, राजेंद्रजी विचारे, विरोधी पक्ष उपनेते आणि या महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त विजयजी नाटा साहेब, विरोधी पक्ष नेते विजयजी चौगुले साहेब आणि आता खऱ्या अर्थानं नव्या मुंबईमध्ये आणि महापालिकेकडे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देणाऱ्या सध्याच्या नव्या मुंबईच्या रणरागिणी आहेत अशा बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे आज या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचा हा वास्तवतावादी अर्थसंकल्प माननीय आयुक्त दिनेशजी वाघमारे साहेब यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. कोणती करवाट नसलेला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि दिनेशजी वाघमारे साहेब यांनी 2015-2016चा सुधारित 1846 कोटी 52 लक्ष जमा, 1846 कोटी 52 लक्ष खर्चाचा आणि 2016 आणि 17चा 1975 कोटी 85 लक्ष जमा आणि 1975 कोटी 40 लक्ष खर्चाचा 45 लाख रुपये 54,000 शिल्कीचा अर्थसंकल्प 15 फेब्रुवारी रोजी स्थायी समिती समोर या ठिकाणी सादर केलेला आहे. माननीय आयुक्त साहेब, मी खरंच आपलं मनापासून अभिनंदन करतो की 21 वर्षामध्ये हा पहिला वास्तवतावादी असा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे. गेली 20 वर्ष आपल्याला माहित असेल की टीव्ही मध्ये एक सिरियल लागायची, मुंगेरी लाल की हसीन सपने. त्या मुंगेरी लालला खुर्चीत बसला बसता स्वप्न पडायचे आणि उठल्यावरती अस्तित्वात यायलाच पाहिजे अशा प्रकारे ती एक सिरियल होती. आणि तशाच प्रकारे नव्या मुंबईचा कारभार गेली 20 वर्ष कुठेतरी सफेद काळ्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्थसंकल्पाची मांडणी केली जायची. आता सुद्धा कॅपो साहेबांनी कुठेतरी तुंगामध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्थसंकल्प जुळणी करण्याचा प्रयत्न केला आणि याची कल्पना मला वाटतं आयुक्त साहेबांना होती नव्हती हे आयुक्त साहेब सांगू शकतील, परंतु आपले आयुक्त साहेब अतिशय हुशार आहेत, IAS आहेत. IAS माणसाने मांडलेला अर्थसंकल्प आणि कुठेतरी 10वी पास झालेल्या माणसाने सल्ला दिलेला अर्थसंकल्प याच्यामध्ये डेफिनेटली फरक आहे. आणि म्हणून म्हटलं की खऱ्या अर्थानं आजचा अर्थसंकल्प हा गेल्या 20 वर्षात 10वी पास असलेल्या लोकांनी मांडलेला नसून हा IAS अधिकाऱ्यानं ऍक्च्युअल नव्या मुंबईच्या हिताच्या दृष्टीनं आदरणीय वाघमारे साहेब यांनी अतिशय सद्विवेक बुद्धीला स्मरून हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी तयार केलेला आहे. म्हणून मी माननीय आयुक्त साहेब आपलं मनापासून अभिनंदन करतो. गेले 4-5 महिने माननीय आयुक्त साहेबांनी नव्या मुंबईचं जे स्वरूप आहे
हे बदललं पाहिजे म्हणून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या नव्या मुंबईमध्ये त्यांनी 4 ते 5 महिन्यापासून मोहीम राबवली गेली. या नव्या मुंबईमध्ये मला वाटतं स्मार्ट सिटीला सपोर्ट करणारी जवळपास 4 लाख वेडी लोक होती. ह्या नव्या मुंबईमध्ये नव्या मुंबईच्या हिताच्या दृष्टीने स्मार्ट सिटीला जवळपास 32,000 विद्यार्थी सपोर्ट करणारे हे वेडे विद्यार्थी होते. मला वाटतं ह्या नव्या मुंबईमध्ये स्मार्ट सिटीला सपोर्ट करणारी वकील मंडळी आहे, आर्किटेक्ट मंडळी आहेत, तज्ञ मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजे जवळपास 5 ते 6 लाख लोकांनी स्मार्ट सिटी व्हावी, या नव्या मुंबईचं स्वरूप बदलावं, कुठेतरी नवी मुंबई भारताच्या इतिहासामध्ये जगाच्या पाठीवर नवी मुंबईचं नाव व्हावं, ह्या कल्पनेसाठी आदरणीय वाघमारे साहेबांनी जीवाचा रान केला आणि त्यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला. परंतु कुठेतरी माझी मानहानी होते. पाटील साहेब, आपण अर्थसंकल्प जमेवरती मी आकड्यांवर नुसतं कशाला बोलू? आकडेवारी लिहिलेली आहे त्याच्यात. तुम्ही अर्थसंकल्पाला रिलेटेड आपल्याला जे बोलायचं रिलेटेड बोलतो. तेच मांडा. मॅडम, तुम्ही मला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करू नका. अजिबात डिस्टर्ब करत नाही. तुम्ही अर्थसंकल्पावर तुम्ही मला बोलायला संधी दिली, तुम्ही ऐकायची ताकद ठेवा. आपण अर्थसंकल्पावर आपलं म्हणणं मांडा. हो, स्मार्ट सिटी अर्थसंकल्प येत नाही, माहित नाही तुम्हाला काय बोलायचं म्हणून सांगतो ना. मग तुम्ही ऐका, तर पूर्ण ऐका ना. जमेवरती बोलणार होतात आपण त्या विषयावर. पुढे येतो ना मी. पार्श्वभूमी सांगू द्या ना मला, की असं शहर वसलं जाणार आहे. तुम्हाला राग येत असेल तर मी बसतो. आदरणीय आयुक्त साहेबांनी अतिशय मेहनत घेतली. आज आपल्याला अभिमान वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की ही नवी मुंबई आर्थिक दृष्ट्या सक्षम तर आहेच, परंतु विकासात्मक दृष्ट्या सुद्धा भारतामध्ये पहिली येईल अशा पद्धतीने माननीय आयुक्त साहेबांनी माझ्या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं. परंतु कोणाचा तरी युगो दुखावला जातो. युगो म्हणा किंवा आर्थिक नुकसान म्हणा, आणि तेवढ्या एका गोष्टीसाठी या सर्व नगरसेवकांना वेटीस धरून त्या ठिकाणी स्मार्ट सिटीचा प्रस्ताव ज्या वृत्तीने ज्या प्रवृत्तीने या ठिकाणी फेटाळला गेला त्या प्रवृत्तीचा मी या ठिकाणी निषेध करतो. किती मेहनत घेतली होती अधिकाऱ्यांनी, कोट्यावधी रुपये या ठिकाणी खर्च केले. आयुक्तांच्या बंगल्याची डागडुगी करायची नव्हती, ढगावकर साहेबांना त्यांच्या फ्लॅटचं इंटरियर करायचं नव्हतं. या नव्या मुंबईला अतिशय चांगलं स्वरूप द्यायचं होतं. आज आदरणीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावामध्ये, तोंडामध्ये ह्या नवी मुंबईचं नाव असतं, नाव. पण इथे मात्र आमच्या नावाव्यतिरिक्त कोणाचं नाव नको अशा पद्धतीच्या या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्तीचा मी या ठिकाणी निषेध करतो. या सभागृहामध्ये खूप हुशार मंडळी होती, पण त्यामध्ये मला नाव घेता येईल. डी.आर. पाटील होते, जे.डी. सुतार आहेत, रवींद्र इथापे आहेत, अनंत सुतार आहेत, विजय चौगुले आहेत, अतुल कुलकर्णी होते, संपत शेवाळे होते. ही विचाराची कुठेतरी देवाण घेणारी मंडळी होती. परंतु ह्या महानगरपालिकेमध्ये ह्या विचारांना हुशार मंडळींना फक्त आणि फक्त त्यांची डोकी ठेचण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे महापालिकेचं अतिशय नुकसान झालं. जर एखाद्याने अतिशय जास्त हुशारी दाखवली तर त्याला कुटील नीतीने एक तर राजकीय विजयनिवासात पाठवलं जातं. हा नव्या मुंबईचा इतिहास आहे. आम्हाला माहित आहे की स्मार्ट सिटीला ज्या वेळेला सभागृहामध्ये आलं त्यावेळेला ह्या एकाही नगरसेवकाला वाटत नव्हतं मनापासून की आपण स्मार्ट सिटीला विरोध करावा. आज आमचे कोपर करण्यावाले नाहीयेत त्या ठिकाणी, मोरे साहेब,
तर स्मार्ट सिटीमध्ये माझ्या कोपर खेळण्याचा हा नंबर 1 होता, की ज्यामध्ये अतिशय गरीब वर्ग राहतो, माथाडी कामगार राहतो, रेल्वे प्रकल्पग्रस्त पुनर्वसित केलेले झोपडपट्टी धारक राहतात आणि कुठेतरी त्यांची उंची वाढावी, त्यांचं राहणीमान वाढावं अशा दृष्टीनं स्मार्ट सिटी ही पहिले कोपर खेळण्यामध्ये घेतलेली होती. परंतु फक्त आणि फक्त केवळ मतांच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी जनतेचा वापर केला गेला आणि स्मार्ट सिटीला त्या ठिकाणी आपण फेटाळून लावलं. वास्तविक पाहता स्थायी समिती ही स्थायी समिती म्हणजे नव्या मुंबईच्या ज्या काही ज्वलंत प्रश्न असतील, नव्या मुंबईमध्ये अचानक काही प्रश्न उद्भवले असतील, ते प्रश्न ह्या ठिकाणी मांडण्याचं व्यासपीठ म्हणून स्थायी समितीकडे बघितलं गेलं. परंतु मला दुःखानं सांगावं असं वाटतं मॅडम, आपल्या कारकिर्दीमध्ये एकदाही कदाचित आपल्याला असं वाटलं असेल, आम्ही तुमचं अभिनंदन केलं की महिला सभापती बसल्या आणि तो बहुमान मिळाला, आम्हाला अभिमान वाटला. आपण खुर्चीत बसल्या बसल्या आपल्यालाही असं वाटलं असेल, कदाचित स्वप्न पडलं असेल की नाही, मी बसल्याबरोबर नव्या मुंबईचे सर्व प्रश्न सुटलेले आहेत. आणि त्यामुळे आपण आजपर्यंतच्या कालखंडामध्ये एकदाही आयत्या वेळच्या विषयावर चर्चा घडवून आणलेली नाही. हे दुर्दैव आहे. मी निषेध करतो आपला. प्रत्येकाच्या मनामध्ये हे खतखततो. मग ते जेडी असतील, इथापे असतील, विनोद असेल किंवा राऊत साहेब असतील. आपल्याला वाटत नाही या नव्या मुंबईचे प्रश्न संपलेले आहेत का? एखादा अपघात होतो, एखादा माणूस तलावात बुडला जातो, एखादी आग लागली जाते, एखाद्याचा प्रश्न सुटत नसेल तर ते मांडण्याचं व्यासपीठ ही स्थायी समिती आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की एक भगिनीचा आम्ही सन्मान म्हणून हे सहन केलेलं आहे. अदरवाईज या ठिकाणी जर कदाचित भगिनी नसत्या तर वेगळं घडलं असतं, हे या ठिकाणी मी सांगतो. म्हणून मॅडम, स्थायी समिती ही विचारांची देवाणघेवाण, या ठिकाणी छोटे मोठे काम करण्याचं हे व्यासपीठ आहे, हे आपण लक्षात ठेवावं. आपण सभागृहात आम्हाला म्हटलं होतं की एसपी कंपनी कुठेतरी ईस्ट इंडिया टाईप आलेला आहे, मग आपण काय वेगळा वागला तिथं? सर मुद्द्यावर बोला. मुद्द्यावरच बोलतो. नाही, अजिबात नाही. मुद्द्यावरच बोलतो. बजेटवर बोलायला इथे भेटलं. अहो, ईस्ट इंडिया आणि तुमच्यामध्ये काय फरक आम्हाला वाटला इथे? सर, जमेच्या बाजूवर आपल्याला काय बोलायचं ते बोला. गेली 20 वर्ष अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी मोठमोठ्या आणाभाका घेतल्या गेल्या की आम्ही या ठिकाणी इंटरनॅशनल मैदान तयार करू, आंतरराष्ट्रीय दर्जाचा तलाव या ठिकाणी निर्माण करू, आंतरराष्ट्रीय क्रीडा मैदान त्या ठिकाणी आम्ही जिथे जागतिक दर्जाच्या स्पर्धा होतील, त्यानंतर एक इंटरनॅशनल लेवलचा अम्युजिंग पार्क उभा करू. तुम्ही मगाशी आयफेल टॉवर हा प्रत्येक अर्थसंकल्पात असायचा. म्हणून मी मगाशी म्हटलं, ह्या ज्या गोष्टी आहेत ही मुंगेरलाल की हसीन सपने, ही लोकांना उल्लू बनवण्याची साधनं होती. लोकांना फक्त त्या अशा गोष्टीचं प्रदर्शन फक्त हवेत. आपण म्हणतो एखाद्याला, तुला हवेत जेवायला घातलं विनोदजी, अरे जेवायला घातलं, तुला घातलं, असं अशा प्रकारे ह्या नव्या मुंबईला पूर्णपणे ह्या लोकांनी उल्लू बनवलेला आहे. का झाल्यानं ह्या योजना? तुम्ही म्हणता की आम्ही सांगितलेलं वाक्य हा ब्रह्मवाक्य आहे. ब्रह्मदेवाचं मंदिर कोणी बांधत नाही. पहा बघून इतिहासामध्ये. म्हणून सत्तेची माज असलेल्या लोकांनी या ठिकाणी लक्षात ठेवावं, सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टी अशा आहेत की एकदा सत्ता आणि संपत्तीने पाठ फिरवली तर संपत्ती आणि सत्ता मागे वळून पाहत नाही. हा इतिहास आहे. म्हणून आपण या ठिकाणी सत्ता आणि संपत्तीच्या माज चढलेल्या लोकांनी त्या ठिकाणी सावध राहावं. आज उपकरावर मी येतो.
मी सॅल्यूट मारतो या वाघाला. आम्ही जसं शिवसेनेच्या वाघाला सॅल्यूट मारतो तसं सॅल्यूट मारतो या वाघाला की खरंच माननीय आयुक्त साहेब की आपल्या नेतृत्वाखाली या माणसानं काय काम केलं. कारण आम्ही पाहिलं मागची 20 वर्ष जो कोणी उपकार अधिकारी येईल त्याचे पाय बांधायचे आणि सांगायचे 100 मीटरची शर्यत पड. हे प्रमुख सल्लागार सांगायचे. ही साक्षीला आहे त्या ठिकाणी. कसं पडणार तो. खाली पाय बांधले आणि 100 मीटरच्या शर्यतीला लावलं. पडू शकत नाही. पडू शकतो. त्याचं कामच पाडायचं आहे. एखाद्याला आडवा कसा करायचं हेच फक्त त्याच्या डोक्यामध्ये असतो. तुम्ही म्हटलं नव्या मुंबईच्या विकासात्मक दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प व्हायला पाहिजे. नाही. माझं काय, माझ्यासाठी काय, ह्या भावना आहेत इथे. आणि त्यामुळं मी वाघसाहेब तुमचं खरंच अभिनंदन करतो की आज जरी 50 कोटीच्या खालचे उपकाराचे भरणारे जे आपले व्यापारी आहेत आणि 50 कोटीच्या वरच्याचा फक्त या ठिकाणी उपकार त्या ठिकाणी दिला जातो. आज या ठिकाणी आपण जवळपास आपल्याला टार्गेट दिलेलं आहे साधारण 800 कोटी. परंतु आज आपण 655 कोटीची वसुली केली. आज आपण थोडं मागे जाऊया की 2013 आणि 14ला 705 कोटीचं टार्गेट दिलं होतं आणि 2014-15ला 725 कोटीचं टार्गेट दिलं. म्हणजे त्यावेळेला कारखानदार तेच, व्यापारी तेच, उपकर भरणारे तेच. म्हणण्यात तसे त्यावेळेला 25 कोटीची त्या ठिकाणी वाढ दिली गेली आणि आज त्यांच्याकडे 100 कोटीची वाढ देऊन सुद्धा ते अचिव्हमेंट करतायत. म्हणजे किती मोठी लूट झालेली आहे हो. म्हणण्यासाहेब ह्या बाबतीमध्ये एखादी समिती जर नेमून मागच्या 3 वर्षाचा जर लेखाजोखा घेतला तर ह्याच्यामध्ये किती तडी असे मोठी लोक, मोठे मासे नव्या मुंबईतले. तर आमच्या समोर त्या इंडस्ट्रीच्या लोकांना बोलवलं जायचं. त्या ठिकाणी असा हातामध्ये शिंदेसाहेब सोटा असायचा, तुम्ही होतात त्यावेळेला, आणि त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीनं वेगळी कर पद्धती झिजया कर वसूल केला जायचा. कारण 100 कोटी रुपयाचा फरक, 100 कोटीची तफावत ही काय 2-5 रुपयाची नाही. मग या इथं सर कोणी घडवलं. नव्या मुंबईला सल्ला देणाऱ्या लोकांनी की अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला असेल. तुम्ही फक्त म्हणालात की भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प. हा अर्थसंकल्प भ्रष्टाचाराला वाव देणारा नाही. पूर्वी झाले, निवडणुकीपूर्वी जवळपास 800 ते 900 कोटींना या ठिकाणी मंजुरी दिली गेली 5%. म्हणजे आपले सॉरी, हो बरोबर आहे ना, मी साक्षीला आहे तिथे. खरं तोडून निघतं पण आता निघालं. कारण माझ्याकडे 20-25 चेक आहेत त्यावेळेचे. हो हो, म्हणजे मला दिलेला नाही, 5%च्या हिशोबाने. मुद्द्यावर बोला. सर. अरे अर्थसंकल्प पैसा वेस्ट केला. मुद्द्यावर बोला. त्यावेळी सभागृहामध्ये होते तुम्ही, तेच सांगतो मी. हात वरती करायला होते, जडी साहेब, साक्षीदार होते, जडी साहेब, साक्षीदार होते. तुम्ही अर्थसंकल्पावर बोलायला उभे राहिलेला आहात की तुम्ही किंवा तुम्ही निव्वळ क्रिटिसिझम करायला उभे राहिलेला आहात ते स्पष्ट करा. नाही, जर का तुम्हाला फक्त क्रिटिसिझम करायचं असेल सर तर मग आपण उपकारावर बोलतोय. उपकारावर बोलतोय. ऐका ना तुम्ही. ते आम्हाला ह्याच्यामधून काहीही जमेच्या बाजूला तुम्हाला काय कळलं मी बोललेलं. चला आम्हाला मी आता खाली बसतो. काय बोलताय एवढे ते काही कळलंच नाही. तुम्ही घेतलं का 5%? आम्हाला घेतलं का? जमेच्या बाजूवर तुम्ही काय बोलताय ते कळलंच नाही. तुमच्यासारखे सिनियर जेव्हा उभे राहतात बोलायला तेव्हा सगळे शिकायला बसलेले. त्यांनी एवढं शिकवायला नाही बसलो. मी शिकवायला बसलो नाही. बसलेले आहेत. मी ह्या गोष्टीला विरोध केला होता. सुतार साहेब, एक मिनिट. आपण इथे जेवढे नवीन आलेले सदस्य ते तुमच्याकडून शिकण्यासाठी कोण घेत होतं, कोण या ठिकाणी काय करत होतं.
माझ्या सदस्यांना माहित आहे का 5% कोण घेत होतं? नव्हतं. तुमचं अभिनंदन केलं. त्याला साक्षीदार तुम्ही होते. कोणावर टीका केली? त्यांना माहिती आहे ना, ते होते सभागृहामध्ये, सभागृहामध्ये हे होते ना, सभागृहात होते ना. आपण जे त्यांना काहीतरी शिकण्यासारखं बोला सर. टीका सगळीकडून ऐकायला मिळते सर. तुमच्याकडून टीका अपेक्षित नसते, तुमच्याकडून चांगलं बोलणं अपेक्षित असतं. माझ्याकडून तरी करू नका. जमेल बजेटवर मॅडम ज्याचं जळतं त्याला जळतं. मी आणखीन बोललो शिवाजी चौकात बोला, इथंच काय बोलताय? बोलतो ना शिवाजी चौकात बोलू शकता, शिवाजी चौकात सुद्धा बोलू शकता तुम्ही. तुम्हाला साहित्य आहे. तर 850 कोटी रुपयापर्यंत मला बोलू द्या ना, मला बोलू द्या ना. यायला कशा अण्णा हजारे जर सगळ्यांना बनायचं असेल तर चळवळ करायला हरकत काय? खडू सत्य आहे करायला 850 कोटीचं टार्गेट ह्या वाघाला दिलेलं आहे. सॉरी, ह्या वाघाला बोलतो, हे फार प्रेमाचा शब्द आहे. कारण आणि 655 कोटी त्या ठिकाणी वसूल केलेले आहे. आणि साधारणतः प्रत्येक महिन्याला 25 ते 30 कोटी कर उपकर येणारच अशी त्यांची अपेक्षित आहे. आणि त्यामुळं साधारण जवळपास 710 ते 715 कोटी पर्यंत तुमचं टार्गेट ह्या मार्च पर्यंत होईल असं मला 800 कोटी पर्यंत जाईल. मी दिल द्यायचं आपल्याला सॅल्यूट मारतो की असे वाद पाहिजेत. आणि ऐकतो साहेब, बघा माझा त्यांचा एलबीडीशी माझा काही संबंध नाही, मी त्यांच्याकडे गेलेलो नाही. पण एकंदरीत आकडेवारीवरून मला त्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटलं. आणि ह्या महापालिकेला असेच हुशार आणि चांगले अधिकारी असावेत. इथे चांगले आणि हुशार चालत नाहीत. मगाशी मी उदाहरण दिलं नाही, कसं जास्त हुशारी केलं तर डोकं ठेचलं जातं, नाही तर राजकीय त्याला संन्यास दिला जातो. नाही ना, योगानं आलो, मुद्द्यावरच आलो, मुद्द्यावर कुठे येतो. आज जवळपास 100 कोटी रुपये तुम्ही आम्हाला वाढवून देणार आहात. मग मान्य आयुक्त साहेब, मागचे जेवढे या ठिकाणी उपायुक्त झाले, यंत्रणा तीच, उपकर डिपार्टमेंट तोच, कामगार तेवढेच, कामगार पण नाही वाढवले. मग हा 100 कोटीचा मॅडम डिफरन्स आहे, हा गेला कुठं? त्याचा शोध घ्यायला नको जेडी साहेब? जेडी साहेब, तुम्ही मला याचा शोध घ्यायला नको का? बोला बोला. तर कृपा करून याच्यावर एखादी समिती नेमा. म्हणजे आता आमचं ऐकणार किती हे आम्हालाही माहित आहे, आमच्या मर्यादा किती आम्हालाही माहित आहे. पण मी मनापासून सांगतो की ह्या विभागाचा त्या ठिकाणी संपूर्ण शहानिशा झाली पाहिजे की हा पैसा जायचा कुठे किंवा जातोय कुठे, याचा शोध या ठिकाणी घेतला पाहिजे. मागचा स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा मला वाटतं 185 कोटीची वसुली बाकी आहे असं म्हटलं जातं. परंतु ती माझ्या माहितीप्रमाणे 185 नसून त्याचं मूळ जी रक्कम आहे ती जवळपास 30 कोटी आहे. एक 5-6 वर्षापूर्वी या ठिकाणी उपकराच्या माध्यमातून एक अभयदान योजना त्या ठिकाणी डिक्लेअर केली होती इंडस्ट्रीवाल्यांना की तुमच्यावर लादलेला जो काही मोठ्या प्रमाणाला व्याज आहे किंवा शस्ती आहे याच्यामध्ये कुठेतरी 50% सूट दिले तर मान्य साहेब हे संपूर्ण पैसे आपल्या तिजोरीमध्ये एक रकमी जमा होतील असं मला या ठिकाणी वाटतं. मालमत्ताच्या बाबतीमध्ये आपण जर आलो तर आज आपल्या नव्या मुंबईमध्ये एकूण 2,98,629 मालमत्ता आहेत.
त्यामध्ये निवासी 2,44,319 निवासी आहेत, अनिवासी आहेत 48,906, औद्योगिक आहेत 5,384. आपण मालमत्ता विभागाला टार्गेट 595चा दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे जवळपास 432 कोटी रुपये आपण वसुली केलेल्या आहेत आणि मार्च पर्यंत या ठिकाणी काही कोटीची वसुलीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त, मला वाटतं 432 आहे तर साधारण 550 कोटीपर्यंत जायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. साधारण थकबाकी मालमत्ताच्या रूपानं जवळपास 163 कोटीचे आहे आणि त्यामध्ये एकट्या सिडकोवर जवळपास 48 कोटीची थकबाकी आहे. मान्य आयुक्त साहेब, आम्ही आपल्या पाठीशी आहोत की सिडको ही आपली सिस्टर कन्सर्न संस्था जरी असली तरी एक मुजोर संस्था आहे. ती महापालिकेला मानत नाही. साधा आपला अधिकारी त्या सिडकोमध्ये गेला तर त्याला खुर्ची सुद्धा बसायला देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज जर आपला या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅन असता महानगरपालिकेचा, जेडी साहेब पहा 20 वर्षात कधी कोणाला सुचलं नाही की आपला डीपी हा असायलाच पाहिजे. आज आपला डीपी असता तर कितीतरी मालमत्ता सिडकोच्या आपल्याकडं हस्तांतर झाल्या असत्या. आज एकेका मैदानासाठी, एका समाज मंदिराच्या भूखंडासाठी, मला वाटतं जेडी साहेब आपली मागची 5 वर्ष एका मार्केटसाठी गेली होती, आठवत असेल तर. एक मार्केट त्यांना पाहिजे होतं, त्यांनी अशी कुठली सभा सोडली नाही. शेवटी करून घेतलं, ते जेडी आहे म्हणून मग अशी हुशारांमध्ये त्यांचं नाव घेतलं. तर अशी परिस्थिती अरे झालं नाही चालू. अच्छा, अद्याप अशी परिस्थिती सिडकोने आपली करून ठेवलेली आहे. आज तत्कालीन आयुक्त, आता ते दिवंगत आहेत, खुल्लर साहेबांनी त्या ठिकाणी, आता तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्टर आहात, खुल्लर साहेब डायरेक्टर होते. खुल्लर साहेब लिहून, सॉरी, खुल्लर साहेबांनी मला वाटतं त्यावेळेला ना सोनी साहेबांनी सिडकोला जाऊन, मला वाटतं त्यावेळेला एमडी होते शिन्ना, लॉक लावला तसं. आणि हा इतिहास आहे. आणि त्यावेळेला मात्र सिडको बऱ्यापैकी लेवलला आलेली होती. आज सिडको ह्यानं त्या कारणाने हे 48 कोटी इक्वल करण्याच्या मार्गावर आहे. कधी विष्णुदास भावेचं लफडं बाहेर काढतात, तो आम्ही तुम्हाला फुकट दिलेला आहे. कधी हेटवणे धरणाचं पाणी मिळतो, त्याचे काहीतरी बाकी आहेत असं दाखवतोय. हा एकदाची प्रश्न निकालात काढा की जेणेकरून सिडकोकडचं जे काय आपली थकबाकी आहे ती आपल्याला वसूल करायला हवी, असं माझं या ठिकाणी मत आहे. नव्या मुंबईमध्ये आज माझ्या कोपरखंडाचंच उदाहरण देता येईल, बोलायला काय हरकत नाही. टाउन प्लॅनिंग कडून तिथे 2.5 स्लॅबचं परवानगी, आम्ही 3 स्लॅब टाकले. 3 स्लॅबला मान्य केलं, 4 स्लॅब टाकले. ऐकतो सर, दुर्दैवाची बाब आहे. 24 मीटरच्या प्लॉटवर 24 मीटर 5-5 स्लॅब टाकायला सुरुवात झाली. कुठे आहेत अधिकारी? एक तरी वार्ड ऑफिसर, एक तरी विभाग अधिकारी, ऐकतो साहेब, एक तरी विभाग अधिकारी त्या ठिकाणी असा निवडा की ह्या नव्या मुंबईच्या हिताच्या दृष्टीने ते कामं करतील. आज टाउन प्लॅनिंग मध्ये त्यांना परवानगी दिली. टाउन प्लॅनिंगच्या आज हजारे साहेब इथे हजर आहेत. मी पहिल्यांदा बघतो त्यांना स्थायी समितीमध्ये की हजर आहेत. तर माझं लक्ष नसेल, तुमचं कामं असतील म्हणून तुम्हाला दिसत असतील, असं आहे. म्हणणं आहे कसं, हा समोर बसतो नाही, समोर मला दिसत नाही ना ते.
तर मान्य आहे साहेब, 5 स्लॅब ही भविष्यात येणारी एक दुर्दैवी घटना घडण्याची ही नांदी आहे, घडू नये. परंतु आज तुम्ही असं बघितलं तर डोक्यातली टोपी पडते. ठीक आहे, गरिबाने घर बांधावं, विभागाधिकारी सांगता अरे गरिबाने त्याला भाडं मिळतं म्हणून. मॅडम हे चुकीचं आहे. आणि आज जर आपण नव्या मुंबईच्या प्रत्येक नोडचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सर्वे केला तर मला वाटतं प्रत्येक नोडमध्ये 10 कोटीच्या वर त्या ठिकाणी मालमत्ता करात वाढ होईल, हा माझा दावा आहे. अन्यथा मी मालमत्ता कर विभागाला सांगू इच्छितो की जर आजचा टार्गेट तुमचा जो तुम्हाला दिलेला आहे साधारण 600 कोटी ना, 580, आम्ही 580 कोटी द्यायला तयार आहोत. द्या मालमत्ता विभाग आम्हाला. मी हे अभ्यासपूर्वक बोलतोय येडी साहेब, कारण जर प्रामाणिकपणे आहे तर जर सर्वे केला तर जवळपास 100 कोटी रुपये वाढणार आहेत. 100 कोटी हा दावा आहे माझा. का होत नाही? मी घेतो ना टेका, मी नगरसेवक सोडून हे देतो. मी प्रशासनाला 580 कोटी रुपये आणून देतो ना. बाकी मी बघून घेईल, मला कामगार नको, कोणी नको. देताय अन्याय कसं आहे. आपण त्या ठिकाणी जातीनं लक्ष द्यावं असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण जर सर्वे केला तर 100 कोटी रुपये त्या ठिकाणी वाढले जातील. मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं 2006 या ठिकाणी आयटी कंपन्यांचं आगमन झालं आणि त्यावेळेला मला वाटतं महासभेने त्या ठिकाणी शासनाच्या त्या प्रस्तावाला मान्यता दिली की जो कोणी ह्या नवी मुंबईमध्ये आयटी ह्या क्षेत्रामध्ये प्रवेश करेल त्या माणसाला आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कर लावणार नाही अशा प्रकारचा 5 वर्षासाठी त्या ठिकाणी आपण सवलत दिली गेली. परंतु रिलायन्सचा इतिहासच तसा आहे. रिलायन्सला बोर्ड दिलं की ते खांद्यापर्यंत हात घालतात, ते खालच्याची पर्वा करत नाही. अशा पद्धतीनं रिलायन्सनं की 5 वर्ष त्या ठिकाणी आयटीचा कुठलाही कर भरलेला नाही, कारण महाराष्ट्र शासनाकडून त्यांना परवानगी मिळाली. परंतु 2010 ज्या वेळेला 2011 त्यांचा कालावधी संपत होता त्यावेळेला मात्र कुठल्याही सभागृहापुढे हा प्रस्ताव की ह्यांना आपण यामध्ये वाढ द्यावी किंवा कसं, त्यांनी परस्पर मंत्रालयामध्ये कुठल्या तरी सेटिंगनं पुन्हा 5 वर्षाची वाढ त्या ठिकाणी आणली गेली. अशाच प्रकारे माननीय आयुक्त साहेब, आपला एपीएमसी जो डिपार्टमेंट आहे, आता ते डायरेक्ट आहेत की नाही मला माहित नाही, पाक साहेब एपीएमसी वसूल करते. 2001 साली आम्ही त्यावेळेला एपीएमसीला अधिकार प्रदान केले होते की तुमचा जो उपकर आणि हे जे कर आहे हा तुम्ही वसूल करून आम्हाला देण्यात यावा. पण त्या ठिकाणच्या परिस्थिती अशी झाली की एपीएमसी मध्ये भाजीवरला सुद्धा उपकर वसूल केला जातो आणि आपण मात्र इथे भाजीवाले, कडधान्यवाले या लोकांवर आपण उपकर बसवत नाही, पण एपीएमसी वसूल करते व्यापाऱ्यांकडून. हे कोणी लक्षात घेतलं आहे का? पुन्हा सीडब्ल्यूसी, मी पुन्हा आता उपकाराकडेच मागे आलो मालमत्तावरून. सीडब्ल्यूसी ह्या ठिकाणी आज तुम्ही गेलात तर तिथे कोट्यावधी रुपयांची उलाढाल त्या ठिकाणी. आज तिथला रुपयाचे पाहिजे तुम्ही कामगार आज गेल्या 1 वर्षापासून सीडब्ल्यूसी मध्ये प्रचंड त्या ठिकाणी आवक झालेली आहे. मागे मी म्हटलं होतं की सिमेंटच्या लाखो गोणी त्या ठिकाणी उतरवल्या जातात. का त्याच्यावर आपण उपकार बसवत नाही? किती वेळा आपण सांगायचं त्या ठिकाणी?
आयुक्त साहेब, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर मालमत्ताच्या दृष्टीनं नव्या मुंबईचा पूर्ण सर्व्हे जर झाला तर आणखी 100 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतील असं मला वाटतं. नगर रचना विभागाकडून आपण या वेळेला 90 कोटीची अपेक्षा केलेली आहे. वास्तविक पाहता नगर रचना विभागाला नव्या मुंबईमध्ये तसा फारसा वाव राहिलेला नाही, कारण जमिनीचं सॅच्युरीकरण झाल्यानं इतक्या मोठ्या प्रमाणावर बांधकामं होतील असं मला वाटत नाही. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये नव्या मुंबईमध्ये CRZ आणि MCZचा कायदा जो आला त्या कायद्यानं महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपये नुकसान होता मान्य आहे. आणि म्हणून जवळपास 200 इमारती या ठिकाणी विना भोगवटा अशा पडून आहेत. तर आज गेली 5-6 वर्ष या नगर रचना विभागाने तरी MCZ किंवा CRZच्या लोकांशी किती वेळा बोलणी केली. आज सिडकोचे अधिकारी आम्हाला 12.5 भूखंड देताना त्याच्यावर लिहून देतात की हा भूखंड CRZ मध्ये येतोय, अलॉटमेंट देतात. त्याची इथे आता CC बंद केली कारण तुमचा CRZ मध्ये येतो. सिडको मात्र विरोध देते की नाही. सिडको मात्र त्या ठिकाणी CRZ मध्ये आहे असं क्लिअर कट लिहून देतो आणि महापालिकेमध्ये आल्यानंतर त्या गरीबाला ठिकाणी OC नाही मिळत, CC मिळत नाही, OC मिळत नाही. आहे कसं करोडो रुपयाचं नुकसान होत आहे. याच्याकडे कोणी लक्ष देणार आहे का? किंवा मागचे 15 वर्ष कोणी लक्ष दिलं नाही. मी बोंबलून सांगायचो इथं बेसा असं बोंबलून सांगायचं प्रमुख सल्लागारांना की साहेब इथे लक्ष द्या. कोणी लक्ष द्या. मध्यंतरीच्या काळामध्ये मी राजेंद्र विचारे साहेब खासदार आहेत त्यांचं अभिनंदन करेन की निदान त्यांनी आपले एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंटचे जावडेकर साहेब यांच्याशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि नव्या मुंबईचा CRZचा प्रश्न सुटावा अशा पद्धतीचं निदान त्यांच्याकडे विनंती वजा केली. पण मागच्या 15 वर्षात हे कोणालाही सुचलं नाही. ही दुर्दैवी बाब आहे. या ठिकाणी आपण बऱ्याचशा मालमत्ता भाडे तत्वावर देतो. परंतु मान्य आहे साहेब इथे बरेचसे असे डोमकावळे त्या प्रॉपर्टीवर लक्ष ठेवून आहेत की ही प्रॉपर्टी मला मिळावी. पालिकेला याचे आपण 5 रुपये भाडं भरू आणि बाहेर आपण 25 रुपयाने देऊ. ही वस्तुस्थिती. मध्यंतरीच्या काळामध्ये अशाच प्रकारे बऱ्याचशा प्रॉपर्ट्या मग राजीव गांधी स्टेडियमचे गाळे होते, बऱ्याचशा ठिकाणी याच्या नावानं आपल्या हँडिकॅपच्या नावानं दिलेली दुकानं होती. कोणी 1 पैसा भरलेला. कितीतरी मोठी मोठी समाज मंदिरं फक्त नावापुरती लाटून ठेवलेले आहेत. कुठल्या प्रकारचं भाडं कुठल्या प्रकारचा पैसा त्या ठिकाणी भरला दिला जात नाही. म्हणून या गोष्टीपासून प्रशासनानं की तो माणूस पोट भाडे करून देणार नाही याची दक्षता घेणार आहे का? आता तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगतो. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही फूड फेस्टिवल भरवलं. आज आपण तिथे जवळपास 5 ते 6 कोटी रुपये खर्च करून गाळे उभारले. त्याला 5 वर्ष झाली. कधी कोणी लक्ष दिलं का? 5 वर्ष तसे पडून होते. परंतु आमचे चाबुक साहेब आले त्या ठिकाणी मालमत्ताच्या मध्ये. एक चांगला अधिकारी की त्या माणसाला स्वतःला घर आहे की नाही आम्हाला प्रश्न पडतो कधी कधी. ज्या डिपार्टमेंटमध्ये जाईल त्या डिपार्टमेंटमध्ये ती व्यक्ती अतिशय मन लावून मग रात्री 9-10 वाजले त्याचा तर कधी विचार करेन. कारण माझ्याकडे वार्ड ऑफिसर म्हणून होते. अतिशय उत्कृष्ट अधिकारी पण हुशार शब्द आला की त्याची मान ठेचलीच. ऐकतो साहेब आपण त्यांना सपोर्ट करा. काय त्यांची अवस्था करून ठेवली. ज्या माणसानं योजना विभाग अतिशय उच्च शिखरावर नेऊन ठेवलं होतं
मॅडम तुम्ही सभापती होतात, अतिशय उच्च शिखरावर या नव्या मुंबईमध्ये हजारो महिलांना त्या ठिकाणी उद्योगाला चालना दिली होती. हजारो महिलांना हजारो महिलांना बचत गटाच्या माध्यमातून त्या माणसानं मदत केली. हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सायकलचं वाटप केलं. हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्तीचं वाटप केलं. परंतु कुठे माशी शिकली, कोण कुणाच्या कानाला लागलं आणि बिचारा अतिशय चांगला प्रामाणिकपणे योजना विभाग सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याचे त्या ठिकाणी खंडोळी करून टाकली. ही दुर्दैवी बाब आहे. आता नावापुरता तरी हा योजना विभाग उरलेला आहे का? एका तरी माणसाने या ठिकाणी छातीला हात मारून सांगावं की योजना विभाग जिवंत आहे म्हणून. पूर्ण मारून टाकलं. म्हणून सांगितलं जास्त हुशार होऊ नका. या नव्यामध्ये हुशारी चालत नाही, त्याचं डोकं ठेचलं जातं. बरोबर. म्हणणे तसं या ठिकाणी जाहिरात, आता जाहिरातीमध्ये कदाचित मॅडम आपल्याला त्याचा जास्त अनुभव असू शकेल, कारण मला ऐकायला आले की मॅडम त्या जाहिरात क्षेत्रात होत्या, आहेत की ना मला माहित नाही. आज त्या ठिकाणी आपण जाहिरातीच्या रूपानं आणि फेरीवाला परवाना ह्या दोन गोष्टीच्या मधून जवळपास 27 कोटी, मी म्हटलं मला म्हणजे अक्षरशः चक्कर आली की 27 कोटी, मग इतकी 20 वर्षे केलं काय प्रशासनानं? 2 कोटी, 3 कोटी, 3.5 कोटी, 3.1. कोण लुटार होतं हो मॅडम? ही फार गंभीर बाब आहे. मला वाटतं आपल्या याच्यावर फार स्टडी आहे. कोण लुटत होतं हो? फ्री. अहो फ्री काय? त्यावेळेला फक्त आमचीच 4 डोकी दिसली पाहिजे. या समाजातला, ह्या नव्या मुंबईतला एकही माणूस दिसता कामा नये. मग तो परिवहनचा बस स्टॉप असेल, हे बघा तुमचं जाहिरात कोणी लावले, काय लावले, तुम्ही लावा, विषयावरती आणि दुसरी गोष्ट का ते आकडेवारी बोला. आकडेवारी कमी 27 कोटीचा टीका आहे. 27 कोटीवर म्हणजे काय तुम्हाला फोडणीवर 27 कोटीवरून 50 कोटीवरती कसं जाईल ते सांगा ना तुम्ही. अहो मग हे सभागृहामध्ये होते, बोललो होते तुमचे होर्डिंग लागले होते साहेब. तुमचे होर्डिंग लागले होते आहेत. कोपर खेळण्यावाला सगळ्यात जास्त तुमचे होर्डिंग लागले होते. जमा झालेले आहेत. आणि आतापर्यंत एक बॅनर माझं विदाउट परवानगी मागणी करा ना. कोणी लावल्यात, कसे लावल्यात, पैसे भरल्यात की नाही, काय नाही तुमच्या अधिकार आहे. एवढं दुखलं कशाला? आकडेवारीवर बोला ना तुम्ही. तुम्ही 4 डोकी तुम्ही असता तर मला अभिमान वाटतो. 4 काय 5 अहो इथं दिलेलं आहे. आपण किती त्याच्यामध्ये काही वाढ 16 सुचवताय का? वसूल केलेले आहे. वाढ काय सुचवताय केलेलं का? आहे बघा. काय ते फक्त अभिनंदन करत आहे. आज अभिनंदन सोडून आणि टीका करून दुसरं काही भेटणार नाही तुम्हाला. हे बघा, अभिनंदन त्याच्यानंतर काय कसं तुम्हाला आठवतंय काय वाटतं? नाही मग तेच मी म्हणते नाही, आपण वाढ जमिनीच्या बाबतीत त्यांनी काय सुधारणा केलेली माहिती हे का? बघा, सचिन लोक आहेत तुमचे. 10 मिनिटाची परवानगी घेतली आणि 35 मिनिटं बोलले आणि त्याच्यामध्ये 33 मिनिटं हे बोलू द्या. 33 मिनिटांमध्ये त्यांनी टीकाच केलेली आहे. हा. कोणावर? तुमच्यावरती केली असं कोणावरती केली? सभागृहात कोणाला आवाज आला की कोणी नाही, अजिबात नाही. तुम्ही बोला, कोणाबद्दल बोललो मी? बोला, पण याच्यावरती बोला ओके तुम्ही. मॅडम तुम्ही सांगाल मला. मी आता इथे सभागृह काही बोलणार नाही, तुम्ही विषयावरती बोला. कोणाबद्दल बोलतोय तुम्ही सांगा. मी सभागृह सोडतोय. आकडेवारी बोला. आकडेवारी बोला. असं पत्रक आहे. नव्या मुंबईची वाट लागली. पाटील साहेब, माहिती आहे वाट लागली. खाली फुकट स्मार्ट सिटी झाली नाही. स्मार्ट सिटी काय खाली फुकट झाली नाही, आपोआप झाली नाही. तुम्हाला जाहीर आहे. तुम्ही बोला नंतर आम्ही बोलणार आहे. आणखी 5 वर्ष करून दाखवा. मंजूर केला का काय आणि आपल्याला काय वाढ सुचवायची असेल किंवा कुठे काही कमी अरे करायचं कल्याण आहे, आहे, काय ठाणे करायचं आहे. ते बोलायचं. तुमच्याकडे काय उजेड लावला तिथं? तुम्ही वाढ किंवा काही suggestion अरे ना. हो, संध्याकाळी जायचं तर लागणार नाही. डोंबोली फिरून येऊ, कल्याण डोंबोली फिरून येऊ. या जाहिरात धोरणामध्ये असं कदाचित अपने ने ही अपने को लुटा है. अरे, जबरदस्त.
आम्हाला बरोबर ना? परत नाही तुम्ही बोलू दे तुम्ही वाढ सुचवताय हा कसं आहे मी एक छोटस बोललो असं की अपनों नहीं अपने को लुटा है. पूर्ण वाक्य लिहिलं नाही लिहिलं मी नाव घेऊ शकत नाही तुम्हाला चांगलं कळते. तुमची अपेक्षा आहे मॅडम हे मला नाव घ्यायला भाग पाडताय. नाही अहो प्रश्न तुम्हाला वाटतं नाव घ्यावं? आहे ना विषयावर मी नाव घेईन तुम्ही मला फक्त सांगा नाव घ्या. आमची इच्छा आहे की तुम्ही याच्यावरती बोला एक सेकंद लागणार ना, हजार जबाबीमध्ये तुम्हाला नाव घेईन मी. विषयावरती विषयावर नाव घेईन मी. म्हणजे सोलांचं आणि विचार काय समोर काय कशाला? वाढ सुचवताय ना शिवाजी चौकात नटसम्राट सरकार सांगितलं एक मिळाला अण्णा मी एक मिनिट. म्हणतोय शिवराम पाटील आई कुलदेवती एक मिळाला जाऊन दिला का काय बोला ना तिथं चौथऱ्यावर हा. एक वाटलं दगावकर साहेबांना सांगतो एक चौथरा तिथं शिवाजी बघा आज तुम्हाला सवलत आहे. विषय माहित आहे का हे आतून गबला वाजवतात हा फक्त दाखवतात वेगळं. एक चौथरा बनवायला सांगतो तिथं शिवाजी महाराजांचं आहेत त्याच्या बाजूला यांना वाटतं सगळ्या नोव्हेंबरला करावं. झालं ना हे असं. असं वाटतं, म्हणून तिकडे जाऊ म्हणतात. अहो, तर साहेब, जाहिरात धोरणामध्ये किती वर्ष मागे- आणि सरकार आहे हे आहे आता मुद्द्यावर बोलायला लागले. या मुद्द्यावर बोलायला लागले. हिशोबाने बोला. महापालिकेला त्या ठिकाणी खोटं बोलायचं रेडिओ बोलायचं यास. झालं ना बघा मॅडम. जे आहे ना ते बरोबर नाही, बरोबर बोलतात खोटं तर ह्या बोलायचं. जाहिरात धोरणामध्ये महापालिकेला मागच्या काही वर्षामध्ये बराचसा लॉस सहन करावा लागला. मान्य आयुक्त साहेब आपण 27 कोटीची अपेक्षा केलेली आहे आणि त्या ठिकाणी वसुली मात्र तुटपुंजी व्हायची. तर हा मधला गॅप हा कुणी केला आहे किंवा कसा गेला आहे न्यायालयीन चौकशी करा. नाही न्यायालय नको आपण करू इथेच पंचनामा इथेच करू आपण. इथे नाही तर महासभा आहे इथे करू आपण. पण 4 डोक्यांचं तुम्ही मला उत्तर नाही तुम्ही दिलं. आता विषयावरती बोला परत विषयावरच बोलतो मी. अहो कसं व्हायचं काय म्हणणं तुमचं काय वाढ मिळाली पाहिजे हो मिळायला पाहिजे पण ही फक्त तुमचे आणि तुमचेच बॅनर जे लागतात बिनबोभाट हे लागू नये ना. त्याचे पैसे घ्या माझं म्हणणं. त्यांनी परवानग्या घेऊन बॅनर लावावेत. पैसे घेतल्याशिवाय कुठलेही बॅनर लागत नाही. आपण आयुक्त साहेबांवर असं आरोप करताय का की ते पैसे यांनी सिद्ध करावं. जे आपल्या इकडचे जे लोक आहेत ते बिना परवाना बिना शुल्क बॅनर लागतात त्यांनी सिद्ध करावं. आणि आपण आमच्यावरती काही ठोकायचा दुसरी गोष्ट तुम्ही आयुक्त दुसरी गोष्ट साहेबांची तेवढी स्तुती या- केली सर की हो, ते मग आयुक्त- चांगलं काम करतायत. मग तुमचं म्हणणं आहे की ते पैसे मी सॅल्यूट मारतो त्यांना. अहो एका वर्षी सर्व हाताने दुसऱ्या हाताने तो सेवट हात खाली घ्या. नाही, नाही, तुम्ही वाढ काय सुचवताय ते बोला सर. हा तर वाढ म्हणजे ही जी लूट झालेली आहे मागच्या वर्षामध्ये. अरे 300 कोटी कमीत कमी लॉस झाला असं मगाशी बोललो ना मग मगाशी बोललो ना मी जाहिरातमध्ये मग कशात 300 कोटी हो लॉस झाला आतापर्यंत 15 वर्ष फक्त कोणी- मध्ये काही वाढ होत नाही. 15 वर्ष नाही, नाही, 17 कोटी वसूल झाले तरी आमचे नशीब असं म्हणतो मी. जाहिरातमधून. पण मागे जाऊन रिव्हर्स जाऊन हा पैसा कोणी लुटलाय जाहिरातीच्या माध्यमातून. गीताबे साहेब तुम्हाला चांगलं माहित आहे. आपण करतानाच नाही. त्याची शहानिशा व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये की या ठिकाणचा उल्लेख आहे जाहिरात परवाना फेरीवाला परवाना. ऐक तसं दुर्दैव आहे की आतापर्यंत महापालिकेमध्ये जवळपास 2142 लोकांना परवाने दिले गेले आहेत आणि तेही माननीय उच्च न्यायालयाच्या मान्यतेनं त्या ठिकाणी परवाने दिलेले आहेत. आज मला वाटतं की प्रत्येक शहराला फेरीवाला ही गरज आहे. कारण कुणाचीही पत्नी जाऊन एसी स्टोअर मध्ये किंवा एसी जनरल स्टोअर मध्ये भाजी खरीदणार नाही, टमाटे खरीदणार नाही, वांगी खरीदणार नाही. आणि त्यामुळे मी म्हटलं की फेरीवाला ही शहराला गरज आहे. आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी एक प्रस्ताव आणला होता महासभेपुढे की नव्या मुंबईमध्ये जवळपास 9,500 10,000 लोकांना आम्ही व्यवसाय देऊ अशा प्रकारचा एक प्रस्ताव इथं आठवत असेल तर सांगा. एक निवडणुकीच्या 4 महिने अगोदर त्याच्यामध्ये बराचसा हे दिलं होतं
की सुतार, फिटर, टर्नर हे ते कुठे गेला हो? मान्य आहे सर, काय झालं त्या प्रस्तावाचं? 10,000 लोकांना नोकऱ्या देणार होते व्यवसायाच्या दृष्टिकोनात. म्हणजे हुल्लो बनाविंग हा प्रकार त्या ठिकाणी चालला होता आणि तो खरं ठरला. मग मी बोलतो त्याच्यात तथ्य नाहीये का? का तुम्ही नव्या मुंबईच्या जनतेला फसवताय? अहो, ही नव्या मुंबईची जनता अतिशय सुशिक्षित आहे, जाणकार आहे. का त्या जनतेला तुम्ही उल्लू बनवताय? 10,000 नोकऱ्या देऊ. मला वाटतं शेंगरकर साहेब तुमच्याकडे तर अशा लाईनी लागल्या होत्या की 10,000 लोकांना नोकरी मिळणार, व्याप त्यांचा वाढवला होता. हे तरी किती बोलणार हो? त्यांच्याकडे बोलण्याला काय मर्यादा आहेत की नाही? काय म्हणायचं सर आपल्याला हॉकर पॉलिसीबद्दल? व्यवसायावर बोलतो काय हो, हॉकर झालं काय बोलतो ना? हा, हॉकर झालं मॅडम त्यांचं नाही झालं. नाही. बरोबर मी आहे. कसं आहे, तुम्ही लोकांना जे उल्लू बनवायचा प्रस्ताव केला त्याच्यावर बोलणं भाग आहे, कारण लोकांना तुम्ही फसवलं. तर जर नव्या मुंबईमध्ये माननीय आयुक्त साहेब सिडकोने प्रत्येक नोडमध्ये हॉकर्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे झोन त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. माझ्या कोपरखेडण्यामध्ये जवळपास माझा अंदाज आहे की जवळपास 1 ते 1,500 परवानाधारक त्या संपूर्ण कोपरखेडण्यात बसू शकतील अशी व्यवस्था आहे. दुसरी गोष्ट, माझ्या कोपरखेड्यात फक्त 423 परवाने आहेत आणि आज आपण त्या ठिकाणी मार्केटची व्यवस्था करायला घेतलेली आहे. माननीय आयुक्त साहेब, सिडकोने आपल्याला भूखंड देताना त्या भूखंडांवर, मग सेक्टर 8 मध्ये भूखंड आहे, मोरे साहेबांच्या वार्डात सेक्टर 15ला भूखंड आहे, 3ला भूखंड आहेत मॅडम. प्रत्येक भूखंडामध्ये मला वाटतं सेक्टर 15चा जो भूखंड आहे त्या ठिकाणी 217 लोक बसतील अशा प्रकारे पिचेस मान्य आहे तसं तयार केले होते. मोरे साहेबांच्या वार्डात जो आहे त्या ठिकाणी 157 लोक बसतील असं पिचेस तयार केले होते. आणि सेक्टर 3च्या जो झोन आहे त्याच्यामध्ये 157 लोक बसतील. परंतु मान्य आहे तसं आपल्या महानगरपालिकेने आता जी मार्केटची व्यवस्था त्या ठिकाणी चालू करायची आहे, मार्केट बांधणं, त्याच्यामध्ये फक्त 99 लोकांची व्यवस्था केलेली आहे. मग बाकीचे लोक काय करणार? त्याचं काय उत्तर आहे का? म्हणणे आहे तसं आहे, ही मंडळी गेली 2001 सालापासून ज्यांना परवाने दिले आहेत ते 2040 रुपये आजपर्यंत नित्य नेमाने भरतायत, की ज्या 2040 रुपयामध्ये महानगरपालिका त्यांना सिक्युरिटी देणार होते, लाईट देणार होते, पाणी देणार होते, बाथरूम देणार होते, पण कुठलीच व्यवस्था दिलेली नाही. परंतु हा एक प्रामाणिक वर्ग जो आहे फेरीवाला, हा प्रामाणिकपणे त्या परवाना जिवंत ठेवण्यासाठी आतापर्यंत त्या ठिकाणी पैसे भरतोय. माझी स्थायी समितीच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आज 217 लोक बसत होती आणि आज तिथे फक्त 99 आपण गाळे उभारणार आहोत. मग बाकीचे 100-125 लोक कुठे जाणार? तर निदान जे आज गेले 2001 सालापासून ज्यांचे परवाने आहेत, जे परवानाधारक नवी मुंबईचे आहेत, त्या परवानाधारकांना प्राधान्यानं हे जे मार्केट्स बांधतो ह्याच्यामध्ये आपण वाव द्यावा. कारण त्या लोकांना माननीय उच्च न्यायालयाचा रिसिव्हर येऊन त्या ठिकाणी ते बसवलेले आहेत आणि त्यामुळं त्याला हटवण्याचं कोणी धारिष्ट करू नये. मध्यंतरीच्या काळामध्ये काही गुण्य प्रवृत्तीची लोक गेली होती, आता पुन्हा मला तिथंच यावं लागेल बहुतेक. हा, तर माननीय आहे तसं आपण या फेरीवाल्यांबद्दल, हा गरीब वर्ग आहे आणि माझ्याकडं मी दाव्याने सांगतो की माझ्याकडचा जो परवानाधारक आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी आवया उठवल्या होत्या की त्यामध्ये हिंदी भाषी माणसं, मग ती गोवंडी, चेंबूर किंवा अन्य ठिकाणची, चित्ता कॅम्पची लोक या ठिकाणी फेरीवाले लायसन्स घेतात अशी आवय उठवली होती. परंतु माझ्या कोपरखेड्यामध्ये मी जे 423 परवाने आहेत त्याच्यामध्ये मी 90% माझे हे मराठी बांधव आहेत. त्यामध्ये जो कष्टकरी कामगार, माथाडी कामगार आहे त्याच्यातला कामगार आहे आणि म्हणून जे आपण मार्केट उभारताय
त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न डेफिनेटली मिळणार आहे. कारण त्यांना जरी 2040 रुपये जरी एकेला त्याचा रेट वाढवले तरी ते फेरीवाले पैसे भरण्यास तयार असतील. जर आपण हॉकर्स पॉलिसी आली कधी येईल हे भविष्य आहे. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटला गेली, माननीय महामहिम राष्ट्रपती महोदयांनी ती फेटाळली, पुन्हा महाराष्ट्र शासनाकडे आली, म्हणजे ह्या हेरझाऱ्या चालू आहेत. तर मान्य आहे तसं जर मॅडम आपण ह्या ठिकाणी नव्या मुंबईचा विचार केला तर 6 ते 7 हजार लोकांना आपण त्या ठिकाणी परवाने देऊ शकतो. इतक्या जागा नव्या मुंबईमध्ये उपलब्ध आहेत आणि ते जर एवढे परवाने दिले तर या ठिकाणी कोट्यावधी रुपये महानगरपालिकेला त्या ठिकाणी उत्पन्नाच्या रूपानं मिळतील. आणि म्हणून हॉकर्स पॉलिसी बाबतीमध्ये लवकरात लवकर काय निर्णय घेता येईल ह्या बाबतीमध्ये आपण प्रशासनानं तातडीनं त्या ठिकाणी पावलं उचलावेत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मध्यंतरीच्या काळामध्ये तलाव भाड्याने द्यायचे म्हणतात मच्छीमारीला. सर दात करून पोट भरण्याची लक्षणं आहेत ती. अहो तलावामध्ये गणपती विसर्जन, एकेका तलावात 5-5 हजार गणपती विसर्जन, एकेका तलावात दुर्गा मातेचं 200-500 देवींचं विसर्जन आणि तो चिनी मातीचा ज्यावेळेला तलावामध्ये भर पडतो आणि त्याचा ज्या वेळेला उन्हामध्ये उकाळा होतो एकही माणसं जिवंत राहत नाही आणि तलावाला आपण भाड्याने द्यायचं धोरण हे करतो. कसं शक्य? उलट तर मी म्हणेन एखादा गरीब माणूस गावचा असेल त्या माणसाला आपण काहीतरी अनुदान देऊन त्याला तो मेंटेन करायला द्या असं माझं तरी म्हणणं आहे. त्यानंतर तलावाला कोणीतरी सिक्युरिटी ठेवला असं ऐकलंय मी. आता कुठल्या तलावावर तुझ्या तलावावर आहेत आत्ता म्हणजे तलावर असतं तरी भेटतात तुम्हाला नशीब तुमचे तुम्हाला आवडत असते. दुसरी गोष्ट तर ह्या तलावांच्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक चांगला असा निर्णय घ्यावा असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. नव्या मुंबईमध्ये आता 2 दिवसापूर्वी सिडकोने एक अतिशय महत्वाची घोषणा केली की वाशी रेल्वे पासून ब्लू डायमंड पर्यंत ते लोक रोपवे प्रवासी वाहतूक चालू करण्याचं त्यांचं धोरण आहे. माझी स्थायी समितीच्या वतीने सिडकोला मागणी आहे की आपण ब्लू डायमंड पर्यंत न करता आमचा कोपर खेळणा करा. अतिशय गजबजलेली वस्ती झालेली आहे आणि ती जर रोपवे आता आपण मान्य आयुक्त साहेब मधला ब्लू डायमंड ते घनसोली पर्यंत जी मधली टाटाची वायर आहे ती काढण्याचं आपण निश्चित केलेलंच आहे आणि फुटपाथ फार मोठा आहे. तर ती जर घनसोली नोड पर्यंत नेली तर मला वाटतं हा जो गर्दीचा ओघ आहे हा अतिशय कमी होईल आणि त्या दृष्टीने मान्य आयुक्त साहेब सिडकोला आपण जर रोपवे टाकायचंच असेल, कारण मागं आदरणीय माजी पालकमंत्र्यांचं स्वप्न होतं की आपण वाशी रेल्वे स्टेशन पासून घनसोलीपर्यंत पूल टाकू, तिथून असं वाकड्यात जाऊ, म्हणजे टर्न घेऊ वाकड्यात, म्हणजे तिथून आपण एपीएमसी मार्केटला नेऊ आणि एपीएमसी मार्केट मधून कोपरीला नेऊ. पूल 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 तर पुलांच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर आपण जो मुंडकोड्याला पूल टाकलाय त्याचा किती लोकांना या ठिकाणी फायदा होत आहे. पण तसं गंभीर बाब आहेत या काही गोष्टी. म्हणजे माझ्या दारात पूल येतो. मध्यंतरी मी ऐकलं होतं दुबईमध्ये एक 5 स्टार हॉटेल एका पुलाच्या मध्ये येत होतं, पण तिथल्या शेखने म्हटलं डिमॉलिश, कारण तो विकासाच्या आत येतो आणि तो पूल डिमॉलिश केला असं ऐकलं मी. दुबईला का आपण कोण गेले नाही मॅडम, तुम्ही गेला असाल. आणि तो पूल डिमॉलिश केला आणि ते रस्त्याला त्यांनी जागा दिली. हो असे पाहिजे हो राजे, नाही तर माझ्या दारात येतो म्हणून तो पुढे सरकवा ह्या भावना जर असतील तर काय उपयोग आहे. तोच पूल मान्य आहे साहेब, नगावकर साहेब साक्षीला आहेत,
आम्ही तो पूल असं ठरवलं होतं की त्या बोनकोड्याच्या मेन रोडवरून तो पूल सेक्टर 12 जो राफनाई स्कूल आहे त्या रस्त्याला जर कनेक्ट केला असता तर आज तिथल्या लोकांची केवढी व्हॅल्यू वाढली असती. परंतु नाही, एमआयडीसीचा प्रॉब्लेम होतच नाही. एमआयडीसी मध्ये जायला रस्ता कुठून होता कुठला आपल्याला जी एवढी मोठी बोलू द्यावर आहोत बोलू द्या त्यांना बोलू द्या नंतर आपण इकडे बसून नाही पण एमआयडीसीचा जायला रोड बोलू द्या. सर आपण आता जमेवर बोलताय का खर्चावर बोलताय? मलाच कळत डिस्टर्ब करतात. आपण जमेवर बोलताय का खर्चावर बोलताय? पोल झालं ते तिला सारखं करते आता थोडं थोडं. बऱ्याच वर्षापासून आमच्या मनात नेहमी शंका यायची की संशय झाला इकडे शंका आली. नाही आम्ही सभागृहात बोलून पण दाखवलं होतं की फक्त नवी मुंबई महानगरपालिकेचा सौदा होऊ नये. काय बोलतात हा हे बोललोय आम्ही पूर्वी की नवी मुंबई महापालिका कोणी विकायला काढू नये तर नवी मुंबईचे सुदैव. याच्यामध्ये नाही परिवहनचं बोलतो मी. हेड आहे का मॅडम? नाही परिवहनचं बोलतो. परिवहनवर बोलताय. हा परिवहन मध्ये असं हेड आहे का? हे बोलत असताना ओघानं हे बोलतोय मी की परिवहन सेवेबद्दल आम्ही नेहमी शासन करतो. ज्या वेळेला परिवहन सेवा चालू केली त्यापेक्षा आपण सगळे इथेच आहोत. तुम्ही इतिहास काढा की त्या परिवहन सेवेचं नेमकं वाटोळं कोणी केलं. रेड्डी साहेब अतिशय चांगली परिवहन सेवा चालणारी, परंतु एकंदरीत तिथली जी लुडबुड आहे त्या लुडबुडीनं त्या परिवहन सेवेची वाट लावली. आणि आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की ही जी लुडबुड चालू आहे ही कुठेतरी खासगीकरणाच्या दृष्टीने चालू आहे की एकदाची परिवहन सेवेचे हात पाय तोडायचे, तिला पांगुळ करायची आणि लोकांना दाखवायचं की पहा परिवहन सेवेमध्ये आपल्याला कुठे पैसे आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना चोरांच्या उलट्या बोंबा, आम्हीच बोंबाबोंब करायची. बघा त्या गाडीला टायर नाही, तिच्यापासून इन्कम होत नाही, 300 पैकी 200 गाड्या बसून आहेत. अरे बसवल्या कोणी? आणि ते उघड सत्य फेब्रुवारी महिन्यामध्ये परिवहन सेवेने तो निर्णय घेतला की 15 मार्च पासून परिवहन सेवा खासगीकरणाच्या ताब्यात जाणार. किती दुर्दैव आहेत आपले. अहो इथे लुटारूंचे टोळे आहेत. वेगवेगळे डिपार्टमेंट फक्त वाटून घेतलेले आहेत. एकाने शिक्षण मंडळ वाटून घ्यायचं, एकाने परिवहन मंडळ वाटून घ्यायचं, एकाने महापालिका वाटून घ्यायचं. हे लुटायचंच फक्त चाललेलं आहे इथे. तुम्ही म्हटलं मगाशी की नवी मुंबईच्या जनतेच्या विकासात्मक दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. नाही, तुम्ही हुशारे केले तर तुम्हाला चिरडलं जाईल. आणि हे चित्र होतोय. काय झालं परिवहन सेवेचं? आम्ही याला विरोध करणार आहोत, बरोबर की नाही? आम्ही याला विरोध करणार आहोत मान्य आयुक्त साहेब. उद्या परिवहन सेवा खासगी झाली, महापालिका खासगी व्हायला वेळ लागणार नाही. ठीक आहे, तुम्ही आता सक्षम आहात, तुम्ही तुमच्या पद्धतीने वागतायत, हा आम्हाला अभिमान आहे. अन्यथा इथे बहुसंख्य कमिशनर घुटणे टेकून चालत होते, हे मला म्हणावं लागतो इथं. त्यांचे नाव वाघ आहे. हो बरोबर आहे ना, म्हणून वागतात ना तसे. वागावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. परिवहनच्या आकडेवारीबद्दल आपल्याला मॅडम आकडेवारीचा विषय तुमच्या लोकांचा, कारण मला याच्या आकडेवारीमध्ये काहीच रस नाही. बजेटच काय जेडी साहेब मला ना 2% घ्यायचे, मला ना 5% घ्यायचे. मी आकडेवारीवर का बोलावं? बजेट कशासाठी बोलावं? बजेट ठीक आहे हो. बघा मॅडम मी मागाशी म्हटलं हा 10वी पास माणसाने नाही बजेट मांडला, IAS अधिकाऱ्याने बजेट मांडलाय. त्याच्यामुळे संशय घ्यायचा प्रश्नच येत नाही. प्रश्न येत नाही. ही जी अनैतिक लुडबुड आहे ही थांबली पाहिजे. एवढे सुंदर आकडे सगळे मांडलेले आहेत. हो त्यांनी मांडले ना. सध्यानाच ते काहीच बोलले नाही सर. IAS अधिकाऱ्याने मांडलेला आक्षेप घ्यायचा प्रश्न येत नाही. IAS ऑफिसरनी केलेला बजेट आहे, त्याला ऐका 10वी पास त्याला उत्तर देतोय. नाही देतात ते सांगतात. हा मग तेच झालं.
तेच झालं म्हणजे त्या पद्धतीने विचार मांडले पाहिजेत ना आयएस प्रमाणे, पण ते नाही जमायचं. अरे 10वी पास थोडे विचार आहेत स्वाभिमानानं आहोत, कुठल्या टक्केवारीमध्ये आम्ही गुंतलेले आहेत. आता काढायचं नंतर काढता येईल, पण आता किती पाण्या राहील, मग पाण्या किती बाकी आहेत? पाण्याला तुम्ही बोलू देत नाही ना मला. अरे तुम्हाला बोलून देतोय. त्यांच्या परिवहनच्या काही आकडेवारीवर आपल्याला काही बोलायचं नाही, आकडे संपले, आकडेवरती येणार बघा. टक्केवारी ह्या विषयावर मला बोलता येत नाही, कारण आम्ही घेत नाही. ह्याच्यामध्ये टक्के दिसले नाहीत तुझे सर. तसं नाही. पदामध्ये कुठेतरी आहेत आहे डोक्यामध्ये. नाही. मॅडम उद्या मी चेक आणून दाखवू, कोणी चेक घेतला ते आणून दाखवू का? हे आणून देतो मी. आपण बोलला तर आणू घेतले कसे तुम्ही? आणू का? आणून द्या ना. मग त्या चेकचा आणि मान्य आहे का साहेब, मला शब्द द्या. आणून द्या. ते चेक कोणाच्या नावाने गेले, तिथून कोणाच्या नावाला गेलं, याची एक समिती नेऊन जर तुम्ही जर समिती नेमणार असाल, उद्या मी स्थायी समितीला चेक द्यायला तयार आहे. काय हरकत आहे? कोणी कोणाला आणतो. मॅडम तुम्ही मंजूर करा, पाटील साहेब तुम्ही मंजूर करा. ते दोघे मागणी करतात. मॅडम आणून द्या ना, आपण त्याच्यासाठी एक स्पेशल हेड करू. बजेटवर बोला सर. अच्छा 5%साठी हा. कुठले चेक आणा ना तुम्ही, त्याच्यात काय? परिवहन मध्ये आपल्याला काही सुचवायचं आहे का सर? हा? परिवहन मध्ये खासगी झाल्यानंतर सुचवायचं आहे का विचार वराती मागून गोडे? अरे खासगीकरण झालं की तुम्ही वाचलं नसेल. या बजेट तुम्ही मराठी येतो ना तुम्हाला. मॅडम त्याची पानं संपली, माझे स्वामी वाढू नका पानं, त्यांची पानं संपली आहेत. आणि तुम्हाला माहिती नाही शरद पटेल त्या सन्मान्य सदस्य आहेत परिवहनच्या. कोण? मॅडम मला माहित नाही. नाही माहिती, म्हणून पदसिद्ध सदस्य असतील असं असावं. तुम्ही त्यांना शिकवताय का? नाही, काय विचारतो मी त्यांना. कसं आहे हा? कसं आहे 10वी पास आकडेवारीवर कसं बोलेल? हा? मला ना गुणिले कळत ना भागिले कळत. अहो सगळं कळतं, कॅल्क्युलेटर पाणी मागायचं पिशवीतलं काढा. मागच्या 10-12 वर्षापूर्वी माजी नगरसेवक मोहन मडवी यांनी ऐरोली ह्या विभागामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी एक अश्वारूढ पुतळा बसवावा अशा प्रकारचा एक अशासकीय ठराव महासभेने पास केला होता. त्या बाबतीमध्ये शासनाशी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. परंतु ह्या अर्थसंकल्पामध्ये त्या बाबतीमध्ये कुठेही त्या पुतळ्याच्या खर्चासाठी हेड निर्माण केलेला नाही. माननीय आयुक्त साहेब, सभापती महोदया, तो ह्या अर्थसंकल्पामध्ये हेड त्या निर्माण करावा असे मी या ठिकाणी सूचना करीत आहे. त्या सूचनेचा आपण गांभीर्याने विचार करावा. आणि मी माझ्या प्रभागातली काही छोटी मोठी कामं, कारण मोठी आम्ही सुचवू शकत नाही, कारण कुटील नीतीने ती त्या ठिकाणी फेटाळली जातात. बोला बोला. नाही कोणाला काही नाही, बोलायचं नाही, बोला ना. तुम्ही त्याच्यात बाहेर आहात. 25 लाखाचे आज तुकडे तुकडे करून आता कौतुक 15-20 किती झालं, आता ते पाहिजे होणार. टेंडर कोणाचे झाले ते होते हेड सुचवली की झाली. गरज साहेबांनी मगाशी सांगितलं की सर्वांची समान कामं व्हायला पाहिजे. आता समान कामं होण्यासाठी तुमच्याकडे सद्विवेक बुद्धी निर्माण व्हायला पाहिजे. जर तुमच्याकडे सद्विवेक बुद्धी असती तर आमच्या शिवसेना बीजेपीचे प्रस्ताव त्या ठिकाणी फेटाळले गेले नसते. आता कधी फेटाळले गेले? मी इतिहास सांगतो. इथे सोडून दे ना, आता सांगा ना साहेब. आता आहे का तसं काही परिस्थिती? अहो घेतोच नाही तर फेटाळाचा प्रश्नच कुठे आहे? अरे, तिथे सन्माननीय आयुक्त बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांवर हे आहेत, निधी मिळत नाही म्हणून तिकडे ते आले, प्रभाग निधी होती. हा कोणी हे केलं? विनोदजी तुमचं अभिनंदन करा. मग असं बोल ना मॅडम, ते आणलंय. आज नगरसेवकांचा मान्य वाटवलं आहे साहेब, मी सांगतो ना वाटलं कोणी केलं ते, हा. हा. की प्रभाग निधी आणि नगरसेवक निधी जो आहे आज आमच्या नोडमध्ये 55 कोटी. प्रत्येक ठिकाणी वसाहती अंतर्गत हा शब्द आहे. तो आल्या कारणानं त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं सिवरेजचं काम केलं जात नाही, त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम केलं जात नाही, फुटपाथचं काम केलं जात नाही. की महाराष्ट्र शासनाचं पत्र आलेलं आहे की आपल्याला कंडोनियम अंतर्गत कंडोनियम मध्ये कामं करता येणार नाही.
पूर्वीच्या काळामध्ये मान्य आयुक्त साहेब बहुसंख्य आयुक्तांनी ते धाडस दाखवलं आणि कामं करून घेतली. मग ते प्रभाग समितीच्या माध्यमातून असो किंवा अन्य कुठल्या मार्गातून असो, जर का कुटीरनीतीचं राजकारण खेळलं नसतं तर आज प्रभाग समित्या आपल्या स्थापन झालेल्या असत्या आणि सन्मानानं प्रत्येक नगरसेवकाला 50 लाखाचं काम करता आलं असतं. परंतु इथे कुणाच्या तरी पोटात दुखलं गेलं आणि ज्या समित्या शिवसेना बीजेपीला मिळणार होत्या त्यामध्ये उलटे सुलटे आकडेवारी करून त्या समित्यांची वाट लावली आणि आम्ही त्याचे आणखी ते आणणार ना आम्ही. तुमची कुटीरनीती किती दिवस चालवणार? जेडी साहेब तुम्ही 1 महिना रजेवर जा, तुम्ही 1 महिना रजेवर जा, मग पाहतो आम्ही काय करायचं ते. किताबे साहेब तुम्ही आणि दोघे रजेवर जा, फक्त 1-2 महिन्याची रजा घ्या. 4 तारखेपासून रजेवरतीच आहे. तर हे जे अगदी खालच्या लेवलचं कुटीरनीतीचं राजकारण प्रभागाबद्दल काहीतरी सांगा. बोलणार आहे. बघा, सत्ता आमची सुद्धा मुंबईमध्ये आहे, सत्ता आमची सुद्धा ठाण्यामध्ये आहे, सत्ता आमची सुद्धा कल्याणमध्ये आहे. तिकडे दिसणार नाही. पण तिथल्या एका जरी नगरसेवकाने सांगावं की शिवसेनेने आमचे प्रस्ताव फेटाळलेत असं. त्या ठिकाणची प्रथा आहे. मॅडम तर जुना इतिहास सांगायची काय गरज नाही. आता आपण मी सांगतो ना का आम्हाला ऐकू द्या ना. कामं सुचवा ना आता. आम्हाला ऐकू द्या ना जुना इतिहास. काय काम बोलले तरी सुद्धा नाही सुचवताय तुम्ही सांगा. त्यांना नेमकं काय म्हणायचं? आता ती वरची रिलेटेड मी आणखीन बोलावं असं ते उद्योग त्याच्यात करा. सहभागी होते ना म्हणून ते बोलते. सहभागी होतो, पण असं वाटलं होतं देवा रे भीक नको पण कुत्रा आवर. ठीक आहे. माझी परिस्थिती झाली होती की तुमची भीक नको पण मला ते नको. पाटील त्यावेळी शेडी साहेब तुम्हाला 5 वर्ष विजयनगरात पाठवलं होतं. ही भाषा करणार आहे. आपण चौगुलेंच्या बरोबर कोण गुद्द्यावर येतो तो गुद्द्यावर यायला लावतात मॅडम. मी काय करू? काय म्हणताय तुम्ही? मॅडम त्यांनी काय असं परमिशन घेऊन बोलतात, बोलतात, तसं त्यांना बोलताय. पण सांगा ना मध्ये मध्ये बोलून हा? मग ते बोलतील मी म्हटलं मुंबईमध्ये आमची सत्ता आहे, शिवसेने. बघा आता मला गुद्द्यावर यावं लागेल. इतिहास माहिती आहे. त्यांना का बसवा ना. तुमच्या प्रभागाच्या विषयी तुम्हाला त्यांना गप बसवता येत नाही, मला बसवता येतं. तुमच्या प्रभागाच्या त्यांच्याकडे बघून त्यांना गप बसवा ना. तुम्हाला मी सांगितलं शेवटचे नाही, दोन- इतिहास माहिती आहे. 2 मिनिटं राहिले वाचायला. किती वेळ काय बोलायची गरज हे नाही. बघितलं पाहिजे. कोणाचा स्वाभिमान कोणाचा अभिमान स्वाभिमान हा, सगळ्या 4 आपल्याला वर्षांनी माहिती आहे. स्वाभिमान आम्ही बदली करतो. स्वाभिमान घाण ठेवत नाही. बदली अभिमान करतो बदली. स्वाभिमान अभिमान बदली करतो. गरज ते तुम्हाला नवीन तर आमच्या ज्या सत्ता आहेत आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही विरोधकांची कामं जास्तीत जास्त करतो त्या सगळ्या महापालिकांमध्ये. परंतु दुर्दैव ह्या नवी मुंबईचं काय आमच्या प्रभागामध्ये शिवतारेंचं हे आहे. तुम्ही असलेल्या पक्षाची लोक राहत नाहीत. शिवतारे आमदार विजय शिवतारे मंत्री. हा. आमच्या प्रभागामध्ये तुम्ही असलेल्या पक्षाची लोक राहत नाहीत. राहतात म्हणजेच नेमकं तुम्हाला काय करायचंय, कुणाचं कल्याण करायचं आहे. काय काम काय कामं कोणती आहेत? कामं मी सांगतो. नाही, नाही. पाणी पिण्यासाठी नाही ना. नागरिकच हो वास्कर मॅडम सांगा ना त्यांना. कामं वाचू दाखवा. मध्ये मध्ये बोलले ते कन्फ्युज हो, ऐका जरा त्यांचं, ऐका. नाही होणार बाबा, मी कन्फ्युज हे नव्हतो. मुद्दाम बोलतात ते वेळ मिळावा म्हणून. 2508 मी कीर्तनकार आहे. कीर्तनकार मुद्दा सोडत नाही, तो मुद्द्यावर येतोच. कीर्तनकारांना सुद्धा भूमी द्यावी लागते. असो श्लोक असावा लागतो. सुरुवात श्लोक करू. कोणता आहे? सुरुवात करू. हा? झालं ना आता. किती राहिले आता? शेवटचे 2 मिनिटं राहिले. बोला. तर तुमचं सगळं सत्ताधाऱ्यांनी थोडा होशवर यावं. आता काय? अरे सर असं लिहिलं त्याच्यामध्ये. असं लिहिलं. त्याचं कसं पत्र आहे? कामाचं स्वरूप आहे ते. जगदीश कसं पत्र आहे का ते? नोट डाऊन करा. कामाचं स्वरूप आहे त्यांच्या प्रभागात काम करायचं ते. नाही, मी विनंती करतो तुम्हाला. विनंती करतोय. सत्ताधाऱ्याने द्यावं साहेब काम आहे. ओशामध्ये हे चाललंय हो, कामाचं चाललंय. मॅडम कसं आहे, आपण सगळ्यांचे प्रस्ताव मंजूर करतो हे त्यांना आवडत नाही. म्हणून ते लक्षात आणून देताय का तुम्ही करू नका आता इथून पुढं. असं आहे सत्ताधाऱ्याने ते. ओशाने काम करावं. काय तो उलट ओश असं आहे ते. आता करतोय ना आपण, तर नका करू. म्हणजे असं म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत खाजगीरित्या होतं. मोठीचा विशेष करून आपल्यावर जबाबदारी आहे मोठी की तुम्हाला आम्ही तुमच्या प्रभागाची सर नाही. मॅडम
माझ्या प्रभागाची काळजी घ्यायला मी अनिता पाटील समर्थ आहोत. येऊन पहा, येऊन पहा तुम्ही माझ्या विभागामध्ये. तरी कुठं शिवरामपाडी साहेब एवढी कामं आपोआप झाली का? प्रामाणिकपणे सांगा तुम्ही, आपोआप झाली? तुम्ही किती माझ्यासारखा प्रामाणिकपणा तुमच्यात यावा आमच्याकडे झाली कामं? नाही म्हणतो, नाही म्हणतो, असं झाली. आणि तुमच्याकडे नाही झाली का? तुमची स्टाईल माझी स्टाईल एकच म्हणून झाली. तुमच्याकडे नाही झाली का? तुमच्याकडे नाही झाली. जेणे सर तुमच्याकडे इमारती एवढ्या बांधल्यात की अर्धा इमारती खाली आहे साहेब. शिरवण्यात पहा, अभ्यास करून बघा. खाली कुठे आहे? नाही ना, मी बघा हे अर्थसंकल्प मॅडम, जेडींच्या वार्डात इतक्या इमारती झाल्यात की अर्धा इमारती खाली आहेत. शिरवणा ऐकून असायचं, कोणती स्कीम आहे का शिरवण्यामध्ये पहिली यायची? तर पहा, म्हणून तुम्हाला आम्ही शिवसेना पक्ष ज्या पद्धतीनं सकारात्मक दृष्टिकोनातून वागतो की सभागृहामध्ये हा ह्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, तो ह्या गटाचा, ह्यो त्या तटाचा, असं कधी करत नाही. ते बरोबर आहे, गटातटच आहे तिकडं, ते बरोबर आहे, गटातटच आहे तिकडं. परंतु इथे मात्र तकूब करायला की सभा नाव आली नाही म्हणून स्टँडिंग मध्ये इतिहास तुमचा. तर मॅडम, आपण स्वतः आता आपल्याला 2-3 महिने राहिल्यात. नवी मुंबईचे प्रश्न संपलेले नाहीत, तो तुमचा गैरसमज आहे. अरे मगाशी आता काढू का परत? काय नाही बोलले ते. हा, त्याचा गैरसमज आहे ना, बोलतो ना मी की बोलू द्या सदस्यांना. इथं बाहेर तुम्ही मला सांगता 12 मिनिटं बोलले मॅडम. बाहेर मला सांगतात, तुम्ही मॅडमला सांगा आयत्यावरचा विषय काय घेतला. आधी आज बोलतोय, आम्हाला बोलायचं, आम्ही बोलतो. ते काय करायचं ते नंतर 72 मिनिटं बोलले तुम्ही आता. हे घरचे 2-3 दुश्मन मित्र जर तुम्हाला असले भरपूर आहेत, आमची गरज नाही. तुम्ही बोला, विषय टाकून द्या. हा, प्रभागाचं आमच्या काही घटतट नाही तुमच्यासारखे. नाही, तुमचा एक खांबे आहे ना, आणि ते डायजेस्ट होत नाही तुम्हाला. नाही होणार. कारण ते जे वागणं आहे ना, वागणं, त्या वागण्याला तोड नाही. मगापासून आपण अरे एखादा अनपढ माणूस परवडला, एस्टिमेट पास मला बोलायला उद्योग करतात मॅडम. आणि हितावे साहेब हे चालू केलं तर तुम्ही थांबणार नाही ना. काय ठेवलंय तुम्ही चालू करायचं? काय घाणेरड्या वृत्तीची माणसं आहेत ते. माझ्याकडे दे, काय लिहिलं ते बघू. आपण आपल्या मला बोलावं लागेल मॅडम. मग तुमच्या प्रभागात मी वैयक्तिक जाईन. मग शांत बसा. आता सभापती तुम्ही बसा नाही केलं मग. आम्हाला तेवढी हाऊस नाहीये. तुम्हाला असेल बसू शकता तुम्ही. आता काय? फक्त बोलू दे ना. सदस्यांना विनंती आहे, पाटील साहेब आपण बोलून आपलं काय म्हणणं आहे ते लवकर मांडा. बरं, तर त्या ठिकाणी मी या ठिकाणी माझ्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये इतर उत्तर देऊया की कोपर खेळण्यामध्ये 3% एकच सांगतो, नाही एकाच फक्त सांगतो. सभापतीने पत्र येस देतो मी. एकच सांगतो की कोपर खेळण्यामध्ये आता पाण्याची अतिशय गंभीर परिस्थिती नव्या मुंबईमध्ये आहे. आणि कोपर खेळण्याला 1 ते 4, 5 ते 8, 15 ते 18, 19, 20, 22, 23 या ठिकाणी जवळपास 20 ते 22 MLD पाणी रोजच्या रोज वापरात आहे. परंतु दुर्दैवानं 3 टाकी जी फेमस आहे त्या ठिकाणीचा जो साठा आहे हा 1 टाकी 5 MLDची जी भूमिगत आहे. आणि ज्या 3 टाक्या आहेत त्या टोटल 6 MLD आहे. म्हणजे 6 आणि 5 11 MLD. म्हणजे पाणी किती लागते आम्हाला? 20 MLD. मग तो सम करावा लागतो आणि त्याच्यामुळे पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे. तर जी भूमिगत टाकी आहे तिच्या बाजूला मोठी एक जागा आहे. मी शिंदे साहेबांकडे मागणी केलेलं मान्य आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे की एक आणखीन 3-4 MLDची जर टाकी झाली तर निदान 15 MLD पाणी मान्य आयुक्त साहेब आपल्याकडे स्टॉक मध्ये असला तर आपण निदान लोकांना प्यायला पाणी पुरवठा व्यवस्थित करू शकू. तरी कृपा करून त्या भूमिगत टाकीबद्दल आपण लवकरात लवकर विचार करावा अशी मी या स्थायी समितीच्या वतीनं विनंती करतो. आणि माझ्या धर्मपत्नी
अनिता पाटील यांच्या विभागातील जी काही छोटी मोठी कामं आहेत महासभेपर्यंत येणार नाहीत त्या कामांच्या बाबतीमध्ये मी माननीय सभापती महोदयांना हे पत्र देत आहे. त्या कामांचा ह्या अर्थसंकल्पामध्ये समावेश करावा अशी मी विनंती करतो. आणि मला आपण झेललात ऐकलत त्याबद्दल मी माझ्या सर्व मित्रांचं माननीय सभापती महोदया जे काय वेडं वाकडं बोललं असेल पण ते सत्य होतं ते नाईलाजानं बोलावं लागलं. आपणही कडू सत्य पचवलं त्याबद्दल आपला नाही माफी कशाला आपलं मी बोलायला दिल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. आणि मी आजच्या दिवसाचं उद्या बोलणार आहे जमेच्या बाजूवरलं माझे विचार जे आहेत ते मी इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.